शिवगिरी महाराज यांच्या चरणांना वंदन करून आजच्या सत्संगाला आपण सुरुवात करूया. आज आपण 23व्या अध्यायाच्या माध्यमातून बाबांना परिक्रमा करणार आहोत. तसं जर बघितलं तर साई लीला अथांग आहे. म्हणजे उपमा द्यायची झाली तर समुद्राची उपमा सुद्धा कमी पडेल एवढ्या साई लीला आहेत. बाबांच्या अवतार कार्यामध्ये सुद्धा त्या लीला घडत होत्या आणि आजही घडत आहेत. असा सगळा हा साई लीलांचा संग्रह म्हणजे एक समुद्र आहे. ह्या अशा सत्संगाच्या माध्यमातून आपण त्या समुद्रामध्ये मंथन करणार आहोत. त्याला म्हणतात समुद्र मंथन किंवा सागर मंथन. देव आणि दानवाने जसं हे केलं होतं, समुद्र मंथन केलं होतं, सागर मंथन केलं होतं, तसं ह्या साई लीला रूपी समुद्राचं सुद्धा मंथन या सत्संगाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करतो. आपल्याला सर्वांना कल्पना असेल, देव आणि दानवाने ज्या वेळेला समुद्र मंथन केलं त्यावेळेला त्या मंथनातून पहिल्यांदा बाहेर पडलं ते विष, जे भगवान शंकराने आपल्या प्राशन केलं आणि ते पचवलं. आपल्याला माहिती नसेल पण ही सत्य घटना आहे. दुसरं जे निघालं ती मदिरा. मदिरा म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, दारू, बरोबर. ती दुसरी, ती मदिरा निघाल्यानंतर ती राक्षसाने प्राशन केली, दैत्याने प्राशन केली. आणि तिसऱ्यांदा निघालं ते अमृत. ते कोणी प्राशन केलं? देवाने. म्हणजे अमृत प्राशनाचा अधिकार, अमृत पिण्याचा अधिकार हा कोणाचा आहे? मला आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा हेवा वाटतो. साई लीलेचं मंथन करताना, साई लीला रूपी समुद्राचं मंथन करताना त्याच्यातून निघणारे जे अमृत आहे ते कोण प्राशन करतायत? आपण सर्वजण करतात. आणि त्यामुळे आपला अधिकार सुद्धा मोठा आहे. देवांच्या पंथीला जाऊन आपण सगळेजण बसलेले आहात. कारण हे अमृत प्राशन करण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणाजवळही नाही. हा, हे अमृत मंथन ज्या वेळेला पासून सुरुवात केलं आम्ही म्हणजे आपण, त्यावेळेपासून ही 3 रत्न निघालेली आहेत. विष सुद्धा निघालं, ते शिवाने प्राशन केलं, ते शिवरूप झालं. मदिरा सुद्धा निघाली, त्या नशेमध्ये काही लोक गुंगत पडले ते अजूनही आहेत. आणि अमृत सुद्धा निघालं, जे पिऊन पिऊन आपली तहानही भागत नाही. आपण अद्यापपर्यंत हे अमृत पितोय. आपल्या सर्वांना हे अमृत प्राप्त व्हावं बाबांच्या कृपेने, अशी माझी सदिच्छा आहे. आजच्या अध्यायामध्ये प्रत्येक साई लीलेचा प्रत्येक अध्याय हा आपल्या एका वैशिष्ट्याने हे झालेला आहे, सिद्ध झालेला आहे. आजच्या अध्यायामध्ये आपण हे करणार आहोत ते बाबा आपल्या भक्तांचं हे कसं करतात, काळजी कशी घेतात, भक्तांची इच्छा कशी पूर्ण करतात, भक्तांवर आलेली संकट आपल्याला स्वतःच्या अंगाने कशी निवारण करतात, हा कथाभाग आजच्या या कथेमध्ये आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट ऐकणार आहोत. ती काय आहे तर गुरुभक्ती कशी असावी, सद्गुरूंची भक्ती कशी करावी. सद्गुरूंची भक्ती करायची म्हणजे नेमकी काय करायचं हे सुद्धा ऐकणार आहोत आपण. आणि म्हणून पहिला भाग जो आहे तो बाबांनी भक्तांची काळजी कशी घेतली असं त्याचा भाग पहिल्या ठिकाणी येणार आहे. बाबांचं एक नाव आहे, जे साई लीला हे अष्टोत्तर शतनामावली वाचत असतील त्यांना माहिती असेल, त्या 108 नावामध्ये एक नाव आहे. बाबांची 108 नावं वाचली की आम्हाला मोठं पुण्य मिळालं, मोठं पुण्य मिळालं असं आपण म्हणतो, पण तसं पुण्य मिळत नाही. ती नावं नेमकी काय आहेत आणि ती कशासाठी पडली आहेत बाबांना ही नावं, हे माहिती असण्याची आवश्यकता आहे. तर ह्या 108 नावामध्ये एक नाव आहे अत्यंत महत्वाचं, मला खूप आवडते. किंबहुना त्या नावावर माझं जास्त प्रेम आहे. आणि ते नाव असं आहे भक्त काम कल्पद्रुम श्री साईनाथाय नमः, असं नाव आहे. आणि ह्या नावाचा अर्थ असा आहे की भक्तांच्या कामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या त्या साईबाबांना मी वंदन करतो, नमस्कार करतो.
भक्त काम कल्पद्रुम श्री साईनाथ आहे माझं नाव आहे. भक्तांचे कनवाळू आहेत, भक्तांचे मायाळू आहेत असे बाबा. त्या भक्तांचं काम कसं हरण करतात, त्यांचं इच्छा कशी पूर्ण करतात ह्याची अनेक उदाहरणं मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकली. लंबे बाबांच्या कथामध्ये अमीर शक्करची कथा ऐकली ना मागच्या वेळेला, ऐकली ना का विसरलो आपण? नशीब. ते लंबे बाबा गेल्या अध्यायामध्ये आपण ऐकले. त्याचा एक थोडासा भाग शिल्लक राहिला होता कदाचित, म्हणून हा अध्याय आपण या अध्यायात तो गुंपलेला आहे. एकदा काय झालं, माधवराव देशपांडेंना सर्पदंश झाला. त्यांच्या बोटाच्या करंगळीला सर्पाने दंश केला आणि सर्पाने दंश केल्यानंतर ते विष हळूहळू, सर्पाचं विष जे आहे ते आपल्या रक्तप्रवाहाबरोबर वरवर 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 चढत जाते. ते विष भिनायला लागलं. ज्या ठिकाणी चावला होता त्या ठिकाणच्या वेदना असह्य झाल्या. आणि ज्या वेळेला असा काहीतरी प्रसंग घडतो ना, त्यावेळेला तिथे माणसांची खूप गर्दी होते, खूप गर्दी होते. कशासाठी? काय चाललंय ते बघायच्यासाठी. याच्यात बघे जास्त असतात, ते बघेच सगळे होते. पण माधवरावांवरती प्रेम करणारी सुद्धा काही मंडळी होती, त्याच्यामध्ये नानासाहेब चांदोरकर पण होते. यांनी सगळ्यांनी बघितलंय आणि बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता ह्याला सर्पदंश झालाय म्हणजे विष उतरावायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की शिर्डीमध्ये एक विरोबाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं महात्म्य असं आहे की सर्पदंश किंवा विंचूदंश झालेला माणूस त्या विरोबाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा. त्याच्या कृपेने, त्याच्या शक्तीने, त्याच्या पावरने ते विष हे होते, उतरते. ते उतरला का त्याला घेऊन यायचं. म्हणून माधवराव देशपांडेंच्या वडील बंधूंनी सांगितलं की हे करूया, आपण त्यांना विरोबाच्या मंदिरात नेऊया, पण तत्पूर्वी त्यांना ओली प्रसाद द्यावूया. म्हणजे बाबांची ओली जी आहे ती त्यांच्या मस्तकाला लावूया, त्यांच्या तोंडात घालूया. हे सगळी चर्चा ऐकल्यानंतर त्याही अवस्थेमध्ये माधवराव देशपांडे सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन जे पाळाले ते द्वारकामाईमध्ये आले. कारण त्यांना माहिती होतं माझा डॉक्टर इथे कुठे, त्याही अवस्थेत ते तिकडे आले, द्वारकामाईमध्ये आले. कसला विरोबा? माझा विरोबा म्हणजे माझे बाबा, माझं सर्वस्व म्हणजे माझा बाबा. मी माझं संपूर्ण आयुष्यात त्यांच्या चरणी वाहिलेलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यावरती, माझ्या देहावर बाकी कोणाचाही अधिकार नाही असा मनात समज केला आणि माधवराव देशपांडे द्वारकामाईमध्ये आले. द्वारकामाईमध्ये आलेले बघितल्याबरोबर बाबा ह्याच्यावरती द्वारकामाईमध्ये बसले होते. ते असे उठले जोरात रागाने, डोळे एकदम तांबडे लाल झाले, रागाने चेहरा तापला आणि मोठ्या मोठ्या जोरात ओरडायला लागले, चल भटुरड्या, बाय चालता हो, चल भटुरड्या चालता हो, खाली उतर, खाली उतर, खाली उतर. माधवराव देशपांडेंना कळेना आणीबाणीची वेळ आल्यानंतर, सगळ्यात वाईट प्रसंग आल्यानंतर धावण्याचं माझं एकच ठिकाण होतं, ते म्हणजे माझे बाबा. आणि आज बाबाने मला दूर केलेला, मी कुठे जाऊ? ह्याच्या पलीकडे माझी विश्रांतीची आणि माझ्या आश्रयाची जागा कुठे आहे? कुठे जायचं मी? दुसरा मनात विचार आला, मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर माझी आई आणि माझे वडील म्हणजे माझे बाबा असं मानलेलं आहे. मूल रडायला लागलं, मुलाला काय त्रास व्हायला लागल्यानंतर मूल जाते कुठे? आईजवळ. त्या आईनेच जर असं ढकलून दिलं तर त्या मुलाने मग त्रिभुवनात बघायचं कोणाकडे? कुठे जायचं? कोणाकडे जायचं? माधवराव देशपांडेंना काही कळेना. त्यांचा हेच म्हणजे विचार करण्याची क्षमताच नष्ट झाली, केविलवाणी झाली. काय करू आणि काय नको असं झालं होतं त्यांना. तेवढ्यात बाबांचा राग कमी झाला आणि बाबांचा राग कमी झाल्यानंतर माधवराव देशपांडे वरती गेले, बाबांना नमस्कार केला. बाबांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, घाबरू नको, तुला काय होणार नाही, जा घरी जाऊन विश्रांती घे. पण एक काम करायचं, ही जी ह्याच्यामध्ये गुरुमार्गामध्ये पथ्य असतात ना, ती पाळायला खूप कठीण असतात. बाबांनी काय सांगितलं, घरी जा, विश्रांती घे, पण पथ्य एक पाळायचं, झोपायचं नाही. झोप आली तरी सुद्धा झोपायचं नाही, जागरण करायचं.
माधवराव देशपांडेंनी बाबांची आज्ञा शिरोधार्य मानली. माधवराव देशपांडे घरी आले. ते घरी आल्याबरोबर काकासाहेब दीक्षितांना बाबाने सांगितलं, तू जा त्याच्याबरोबर, श्याम्याबरोबर, त्याला झोप येईल, तू जागा राहा, आणि झोपायला लागला तर त्याला उठव, झोपायला देऊ नको. काकासाहेब दीक्षित म्हणजे गुरुसेवेचा भाग पुढे, गुरुसेवेचा उत्कृष्ट नमुना. काकासाहेब दीक्षित गेले, माधवराव देशपांडेंजवळ थांबले, रात्रभर जागा ठेवलं माधवरावांना. हळूहळू 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 विष उतरत गेलं. माधवराव देशपांडेंना नंतर ग्लानी यायला लागली, झोपायला लागले. ते झोपले की हे उठवायचे त्यांना. विषाचा प्रभाव नष्ट झाला. थोडीशी तिथे तावा झाला होता, तिथे थोडीशी जळजळ चालू होती. हळूहळू ती सुद्धा कमी झाली आणि या सर्पदंशातून माधवराव देशपांडे मुक्त झाले. काय कमाल आहे बघा. बाबांच्या भक्त काम कल्पद्रुम ह्या नावावरती जे मी प्रेम करतो त्याला कारण काय ते बघाय, ते सांगतोय मी. ती जळजळ होती ती सुद्धा नष्ट झाली, विषाचा प्रभाव पूर्ण नष्ट झाला. आणि ह्याच्यासाठी बाबांनी काय केलं, कुठलं औषध दिलं? काही वेळेला काय करतात की विष हे झाल्यानंतर, प्रयोग झाल्यानंतर डॉक्टर सुद्धा किंवा जाणकार लोक जे आहेत ते काय करतात, मिठाचं पाणी प्यायला देतात आणि वॉमिट करून ते विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर लोक इंजेक्शन देतात. पूर्वीच्या काळामध्ये इंजेक्शन नव्हतं, वैद्य लोक काहीतरी झाडपाल्याचं औषध द्यायचे. काही लोक त्याच्यावरती, त्या विषावरती झाडणी करून ते विष उतरवण्याचा प्रयत्न करायचे. बाबांनी काय केलं? बाबांनी माधवराव देशपांडेंना हात सुद्धा नाही लावला तसा बघितला तर. पण सामर्थ्य बघा घेते केवढं ते. चल भटुरड्यावर चढू नको, ही जी असे जे शब्द बाबांच्या मुखातून निघाले होते ते माधवराव देशपांडेंना वाटत होते की माझ्यासाठी आहेत, मला बोलतायत. पण हे सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की थांब, भटुरड्यावरती चढू नको, ही आज्ञा बाबांनी विषाला दिली होती. वर चढायचं नाही, खाली उतर खाली असं म्हणून बाबांनी जी आज्ञा दिली होती ती माधवराव देशपांडेंच्या शरीरामध्ये भिनलेल्या विषाला गेली होती आज्ञा. आणि त्या आज्ञेचा प्रभाव असा पडला की माधवराव देशपांडेंच्या अंगामध्ये भिनलेलं सर्पाचं विष पूर्णपणे उतरलं. नाही इंजेक्शन, नाही झाडणं, नाही मोडणं, नाही कसला झाडपाला, नाही काय. माधवराव देशपांडे पूर्ण बरे झाले. ही बाबांची महती आहे. असाच एक भक्त आला होता बाबांजवळ. तो कशासाठी आला होता? त्याला सिद्धी मिळवायच्या होत्या काही, म्हणजे योगाचा भगवंताजवळ प्राप्त होण्यासाठी, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्याच्यातला एक योग मार्ग आहे. याला राजयोग असं सुद्धा म्हणतात. त्या राजयोगाच्या साधनेमध्ये प्राणायाम करायचा असतो, म्हणजे श्वास आणि प्रश्वास ह्याच्यामध्ये हे करायचं असते, काही क्रिया करायच्या असतात, कंट्रोल करायचं असते. पूरक, कुंभक आणि रेचक अशा 3 गोष्टींनी एक प्राणायाम सिद्ध होतो. पूरक म्हणजे आपण जो श्वास आतमध्ये घेतो त्याला पूरक म्हणतात. कुंभक म्हणजे आतमध्ये घेतलेला श्वास जो आहे तो तसाच कोंडून ठेवण्याला कुंभक म्हणतात. आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास बाहेर सोडण्याला रेचक म्हणतात. या पूरक, कुंभक आणि रेचक याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळेला जेवढा वेळ रेचक केला असेल तेवढा वेळ कुंभक करायचा, तेवढाच वेळ रेचक करायचं. काही वेळेला कुंभक जेवढ्या वेळात केला असेल त्याच्या काही पटीने कुंभक करायचा, रेचक आपला. पूरक जेवढा केला असेल त्याच्या काही पटीने कुंभक करायचा आणि पुन्हा पूरक केला असेल त्याच्या तेवढ्या रेचक करायचा, असा वेळ लावायचा. असं हे ह्याच्यावरती श्वासोच्छ्वासावरती नियंत्रण ठेवण्याची जी प्रक्रिया त्याला म्हणतात प्राणायाम. आणि हा प्राणायाम वेगवेगळ्या पद्धतीने करायचा असतो, वेगवेगळ्या उपायाने करायचा असतो. त्याच्यातला एक उपाय म्हणजे काय, वेगवेगळी आसनं करायची. पद्मासन घालून करायचं, वीरासन घालून करायचं, दृढासन घालून करायचं, सर्वांगासन करून करायचं. असे वेगवेगळे आसन आहेत. अशी आसनं ऐकून किती आहेत माहिती आहेत का कोणाला? अशी 84 आसनं आहेत. 84 आसनांच्या माध्यमातून आपल्याला योग शिकायचा असतो. आता या विषय निघाला म्हणून त्याच्यावरती सुद्धा बोलूया. हे त्याला 84 आसनं का म्हटलंय? आसनच का म्हटलंय? दुसरं नाव का नाही दिलं? 84 व्यायाम असं नाही म्हटलेलं. 84 योग नाही म्हटलेले.
84 आसनं म्हटलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीराची अशी विशिष्ट पद्धतीने हे करायची, रचना ठेवायची, करायची, आकार द्यायचा शरीराला, आणि त्याच्यावरती परमात्म्याला बसायला आलं पाहिजे. अगदी लिहिला या साधं पद्मासन जे आहे ना, ते पद्मासन जर घातलं तर त्या ह्याच्यावरती पद्मासनावरती म्हणजे मांडीवर जर भगवंत बसला तर त्याला टेकायला पाठीमागचं आपलं शरीर असलं पाहिजे. परमेश्वराला बसायच्यासाठी आपल्या शरीराची विशिष्ट पद्धतीने रचना करून देणं, दॅट मीन्स आसन. चुकीचं बोललो ना? चुकीचं बोललो तर सांगा. त्याला आसन असं म्हणतात. ह्या सगळ्या आसनांची त्यांनी हे केलेली होती, सिद्धी मिळवलेली होती. आणि हे करून करून शेवटी काय करायचं असते, ह्याची हे काय शेवट काय आहे, तर आपल्या पाठीचा जो मणका आहे त्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 पोकळे आहेत. म्हणजे माकड हाडापासून ते मेंदूपर्यंत असे ते मणके आहेत. त्या मणक्यातून असे 3 हे गेलेले आहेत, मार्ग आहेत. आणि त्या 3 मार्गांमध्ये 3 नाडे आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्नी, अशा 3 नाडे आहेत. आणि माकड हाडापासून ते ह्याच्यापर्यंत मेंदूपर्यंत एकंदर 7 चक्र आहेत. त्याच्यातलं पहिलं जे चक्र आहे ते आपल्या माकड हाडामध्ये म्हणतात, माकड हाडाच्या इथे त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात. आणि या मूलाधार चक्राचा स्वामी आहे गणपती. म्हणून गणपतीचं स्तवन करताना आपण म्हणतो सुद्धा काही वेळेला, मूलाधार आधार तो निर्गुणांचा. ह्या चक्रांमध्ये सगळ्या तऱ्हेच्या शक्ती वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेल्या आहेत. ती चक्र सिद्ध करायची असतात. सगळी चक्र सिद्ध करायची असते. एक मूलाधारच्या ठिकाणी असते, एक नाभी कमलाच्या ठिकाणी, एक आपल्या छातीच्या पायाच्याजवळ, कंठाजवळ, 2 डोळ्यांच्या मधला भाग आणि टाळूचा भाग. तर ह्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या नाड्यांच्या मध्ये आणखी एक नाडी सुप्तावस्थेमध्ये आहे. त्या नाडीचं नाव आहे पिंगला, कुंडलिनी. ही कुंडलिनी शक्ती जी आहे, ती कुंडलिनी शक्ती आपल्या बेंबीच्या ठिकाणी, म्हणजे ज्याला नाभी कमल असं म्हणतात, त्या नाभी कमलाच्या ठिकाणी अशी फेरे घालून, 2.5 फेरे घालून त्या ठिकाणी सुप्तावस्थेमध्ये ती जर जागृत झाली तर ज्याची कुंडलिनी जागृत झाली असेल त्याला सर्वच प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. ती कुंडलिनी ज्यावेळेला जागृत होते त्यावेळेला आपल्या मणक्यातून वरवर वरवर चढत सहस्रार चक्रामध्ये जाते आणि सहस्रार चक्रातून ती पुन्हा उलटी होते आणि आपल्या टाळ्याच्या ठिकाणी जी पडजीभ आहे, बघितली आहे कोणी पडजीभ? बघितली नसेल तर मुद्दाम आज जाऊन आरशामध्ये बघा. नाही, परत बघा. कारण तुम्ही बघितली होती ती आणि आता मी सांगतोय ती, याच्यामध्ये फरक काय तो बघायचा. मोठा टाळा उडायचा आणि ती पडजीभ आपल्याला दिसली पाहिजे. त्या पडजिभेचा आकार जर बघितला तर तो आकार शंकराच्या उलट्या पिंडीसारखा आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या वरचा जो भाग आहे, टाळ्याचा वरचा जो भाग आहे, तो शंकराची खालची जी भेय आहे, पिंडी आहे, त्या पिंडीसारखा आहे. पडजीभ शाळूक आहे आणि वरची पिंडी आहे, बरोबर आहे. तर त्या पडजिभेतून ही कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला सहस्रार चक्रात जाते, तिथून उलटी फिरते, त्यावेळेला ह्या कुंडलिनी शक्ती त्या पडजिभेतून एक एक थेंब खाली टाकत असते. त्या थेंबाला म्हणतात अमृत. काय म्हणतात? लाळ इकडून निघते, ह्याला म्हणतात अमृत. हे सगळ्यांच्या तोंडा ह्याच्यातून निघत नाहीत, सगळ्यांच्या तोंडातून निघते ती लाळ. आणि ह्या पडजिभेतून कुंडलिनी शक्तीची खाली पाजरते, त्याला म्हणतात अमृत. हे अमृत ज्या माणसाने प्राशन केलं तो माणूस मृत्यूवरती विजय मिळवू शकतो, असं सामर्थ्य ह्याच्यामध्ये. हा प्रयोग करू नका, कारण हे गुरुमार्गाशिवाय शक्य नाहीये. तीच कथा आहे याच्यात. तर असे जे योगी होते, त्या योग्यांनी ही कधी कुंडलिनी जागृत केली आणि कुंडलिनी जागृत केल्यानंतर त्या कुंडलिनीचा प्रवास त्यांच्या आज्ञाचक्रापर्यंत, म्हणजे हा भूमध्य भाग जो आहे याच्या वरचा, इथपर्यंत ह्या कुंडलिनीने प्रवास केलेला होता. आता मुद्दाम विषय आला म्हणून सगळ्यांना सांगतोय. मी बऱ्याच लोकांना सांगितलं की कपाळाला गंध लावताना, कपाळाला कुंकू लावताना ह्या 2 डोळ्यांच्या मध्ये इथे लावायचं नाही. ऐकलं काय? पांचा कुठे लावायचं? याचं कारण असं आहे की इथे आज्ञाचक्र आहे
आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी ह्याचा शंकराचा याला तिसरा डोळा असं म्हणतात, तसा आपल्याला सुद्धा तिसरा डोळा आहे. तो तिसरा डोळा इथे त्याला ज्ञानचक्षु म्हणतात. त्याच्यावरती आपण कुंकू लावलं किंवा त्याच्यावर आपण गंध लावलं तर आपल्या ज्ञानचक्षुचं काय होईल? आता आम्हाला माहिती नव्हतं, पण आता म्हणजे टिकली जर लावायची असेल तर कुठे लावायची? तुम्ही लावली आता मी इथून पण टाकली. तर तो भाग तेवढा उघडा ठेवायचा. आणि कुंडलिनी शक्तीचा प्रवास जो आहे तो प्रवास या आज्ञाचक्रापर्यंत विना दिक्कत चालू झाला तो थोडेसे प्रयत्न केल्यानंतर. पण इथून वरचा भाग जो आहे, सहस्रार चक्र इथे, इथून वरचा जो भाग आहे प्रत्येकाने भाग हा सुद्धा प्रयोग करून बघा. हा एवढा भाग, याचा अंतर किती आहे, याचं किती आहे, प्रमाण किती आहे माहिती आहे कोणाला? आपलं शरीर आहे, कपाळाचं मेजरमेंट किती आहे? आपलं कपाळ आहे ना. मी सांगतो काय, माझं कपाळ दुखते हो. त्याला जर विचारला किती आहे तुझ्या कपाळाची लांबी किती, रुंदी किती आहे? 2-3 असेल इंच. अरे वा. बरं, सगळ्यांच्या कपाळाजवळ बघितलं तर सगळ्यांची कपाळ वेगवेगळी. हल्ली जे तरुण लोक जे आहेत ना ते केस विंचरतात, त्यांच्या केस विंचरल्यानंतर त्यांच्या कपाळाकडे बघितल्यानंतर कपाळ आहे की नाही तेच समजत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपली ही जी बोट आहेत याला अंगुळी असं म्हणतात. काय म्हणतात? त्या 3.5 अंगुळींचं जेवढं मेजर आहे तेवढी आपल्या कपाळाची रुंदी आहे. असं जर ठेवलं तरी किती झाली? 3. त्याच्यावर अर्ध 3.5. कोणी बघा, कोणाचं मोठं कपाळ असेल त्याने पण बघा आणि छोटं कपाळ असेल त्याने पण बघा. हा, तर आपल्या कपाळाची रुंदी ही आपल्या 3.5 बोटा एवढी असते. आणि हा 3.5 बोटांचा जो प्रवास आहे कुंडलिनी शक्तीचा, तुझं का अडीच आहे काय? हा 3.5 बोटांचा हा जो बांधव हे प्रवास आहे कुंडलिनी शक्तीचा, तो सगळ्यांनाच करता येत नाही. त्याच्यासाठी गुरुकृपा लागते. आणि ती कुंडलिनी ज्या वेळेला आपल्या याच्यामध्ये टाळूमध्ये जाईल, त्याला सहस्रार चक्र म्हणतात, त्या सहस्रार चक्रामध्ये ज्या वेळेला ती कुंडलिनी जाते त्यावेळेला तो राजयोगी बनतो, मृत्यूवर विजय मिळवू शकतो. पण हा प्रवास जो आहे तो गुरु कृपेशिवाय सिद्ध होत नाही. म्हणून जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कमवल्या असतील, सगळं काय प्राप्त झाले असेल, आणि एक गुरुकृपा जर नसेल तर आम्ही कमवलेलं सगळं वाया जाणार आहे. इथे जे मिळालं, इथे जे कमवलंय ते आपल्या कामाला येणार, आणि इथे जे नाही मिळालं तर करायचा काय उपयोग नाही. काही असू दे, फुकट जाणार. तर हे राजयोगी जे होते, ह्या राजयोग्याने हे केले, योग बरेच केले, आणि योग बरेच केल्यानंतर त्यांनी समाधी सुखाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना समाधी सुख काय प्राप्त होत नव्हतं. कोणाला तरी त्यांनी, कोणीतरी कोणाच्या तरी तोंडातून त्यांनी बाबांचं नाव ऐकलं. आणि माणूस ज्या वेळेला एखाद्या ध्येयाने वेडा होतो ना, त्यावेळेला ते ध्येय सिद्ध करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी वाटेल ते प्रयास करत असतो. तर हा योगी शिर्डीला आला बाबांचं दर्शन घ्यायला, कुंडलिनी शक्ती जागृत करायला, समाधी सुखाचा अनुभव घ्यायला. आणि तिथे आल्यानंतर त्याच्या वेळेला द्वारकामाईमध्ये एक हे चाललं होते, लीला चालली होती बाबांनी. बाबांनी काय केलं, भाकरीचे शिळे तुकडे घेतले होते आणि 2-3 कांदे घेतलेले. ते कांदे असे फोडायचे आणि त्याचे जे हे निघतात आतमधले घर, त्या घराबरोबर बाबा भाकरीचा तुकडा एक चावून खात होते. ह्या योग्याने लांबूनच बघितलं. योगशास्त्रामध्ये काही पथ्य, त्याच्यातलं महत्वाचं पथ्य की योग करणाऱ्या लोकांनी कांदा आणि लसूण खायची, आणि ज्यांच्याजवळ समाधी सुखाचा हे मागायला आले होते, प्रसाद मागायला आले होते, ते बाबा काय करत होते, यांनी बघितलं आणि यांचं मन विचलित झालं. हा कसला योगी, हे स्वतः कांदा खात आहेत आणि मला काय शिकवणार योग, असा त्यांच्या मनामध्ये जागृत बाबा, अशा मनामध्ये विचार आला. आणि त्याच क्षणी बाबांचा शब्द निघाला. काय शब्द निघाला? बाबा हे हे होते सद्गुरू पदावरती चढलेले, आरूढ झालेले होते. आणि सद्गुरूंचा महिमा आणखी एक आहे, जो आम्ही दत्तस्तुती म्हणतो. दत्तस्तुतीमध्ये सद्गुरूंचं काय असते, सद्गुरू काय करतात,
त्यांचं स्तवन करताना आपल्या गुरुस्तुतीमध्ये दत्तस्तुतीमध्ये स्पष्ट शब्दामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, सर्वधी साक्षीभूतम. धी म्हणजे बुद्धी. सर्वांच्या बुद्धीला जे साक्षीभूत प्रवृत्तीने बघतात त्याला सद्गुरू म्हणतात. बाबा सद्गुरू पदावरती बसलेले होते. या योग्याच्या मनात चाललेला हा विषय बाबांनी तिथूनच ओळखला आणि त्यांना दाखवायच्यासाठी ते काय करता येईल बघण्यासाठी म्हणून त्याने मुद्दाम कांदा खात होते. नाही तर बाबा काय जिभेचे चोचले कधी पुरवत नव्हते. यांच्या मनात हा विचार आल्याबरोबर बाबांनी सांगितलं, बाजूला माधवराव उभे होते, त्याला मुद्दा देऊन बाबा म्हणताय, शाम्या कांदा सगळ्यांनाच खाऊन चालणार नाही. ज्यांना पचवता येत असेल त्यांनीच कांदा खावा, बाकीच्यांच्या कामाचा नाही. ज्यांनी त्याला पचवता येत नसेल त्यांनी कांदा खाऊ नये. योगी होते ते त्यांनी ओळखलं, हा फटका माझ्यावर मारलेला आहे. हा चाबू कोणावर आहे? माझ्यावर आहे. याच्या पुढे जाण्यात मजा नाही. बाबांनी कांदा जरी खाल्लेला असला तरी माझ्या बुद्धीला ते साक्षीभूत आहेत, म्हणजे ते सिद्ध आहेत. मनातला सगळा संशय बाजूला काढला आणि सगळा संशय बाजूला काढून ते वरती गेले. बाबांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं की थोडा वेळ मला चाल. मी सुद्धा संभ्रमित झालो होतो. माझी श्रद्धा डळमळीत झाली होती. तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये वाईट शंका यायला लागली होती. आता त्या शंकेचं पूर्णपणे निरसन झालेलं आहे आणि मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलेलो आहे. ह्या समाधी सुखाचा लाभ मला घडवा. आणि गुरूंजवळ गेल्यानंतर काय होते माहिती आहे, ह्या सगळ्या योगविक करण्याची काही आवश्यकता नाही. माझ्या जीवनातला प्रसंग बऱ्याच वेळा बोललोय मी कदाचित, आता परत एकदा त्याची आठवण आली म्हणून सांगतो. ही समाधी 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 सगळेजण बडबडतात. काही लोक तर तासन तास डोळे बंद करून बसलेले असतात, समाधी लावण्याचा प्रयत्न करतात. आणि डोळे बंद करून करतात काय, तर माझं अमुक काम कसं होईल, तमुक काम कसं होईल, येऊ कसं होईल, तेऊ कसं होईल. डोळे बंद आहेत. आता डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये काय चाललंय ते कोण कशाला बघतोय? आपल्याला सुद्धा त्याला बघितल्यानंतर वाटते काय ध्यान लावलंय हो. याला काय म्हणतात माहितीये? या ध्यानाला, असल्या ध्यानाला काय म्हणतात माहितीये? याला एक नाव आहे, माहितीये का कोणाला? बक्क ध्यान. म्हणजे काय? बगडा जो आहे ना, तो बगडा पाण्यामध्ये बसतो डोळे बिळे बंद करून, एका पायावरती उभा असतो, म्हणजे 1.5 पायावरती. त्याला बघितल्यानंतर वाटते काय, अरे ह्या प्राण्यामध्ये सुद्धा बघा किती ताकद आहे, ती केवढी समाधी लावली आहे. तो समाधी लावतो कशाला? स्थिर राहिल्यानंतर पाण्यात मासा इकडून तिकडून जायला लागला तर त्याला मी इथे बसलो याचं भाग राहू नये म्हणून. आणि तो मासा तिथे पायाच्या जवळपास आला, गेळूच त्याच्यामध्ये चोच उडवतो आणि त्या माशाला गिळंकृत करतो. डोळे बंद करून बसणारे जे लोक आहेत, ध्यान करणारे लोक आहेत ना, त्यांचं ध्यान हे ह्या प्रकारचं असतं. याला बक्क ध्यान असं म्हणतात. ह्याच्यातून समाधी लागत नाही. मी सुद्धा बऱ्याच वेळेला हा प्रयत्न केला होता. अगदी एकदा तर मजाच, खूप मजा. त्यावेळेला हे नव्हती, एवढी गर्दी नव्हती शिर्डीला, माणसं खूप कमी असायची, त्यामुळे तिथे अगदी आरामात सगळ्या गोष्टी करायला मिळायच्या. मी एकदा असा शिर्डीला गेलो, जाताना रात्रीचा प्रवास केला. सकाळी तिथे गेलो, गरम पाण्याने आंघोळ केली. आंघोळ करून झाल्यानंतर बाबांचं दर्शन घेतलं. समोरचा जो हे होता, हॉल होता, त्या हॉलमध्ये जागा मोकळी होती म्हणून मी एका कोपऱ्यामध्ये तिथे बसलो, डोळे बिळे बंद केले, ध्यान करायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळा मी पडलो ना, हो खाली पडलो खरं अक्षरशः. कारण ती ध्यान लावल्याबरोबर मला झोप आली, झोपलो. आणि झोप लागल्यानंतर मग शरीराचं काय होतं ते कोण सांभाळणार, असं ध्यान केलं होतं मी. आणि मग मीच स्वतःला हे करून घेतलं, पश्चाताप करून घेतला. ह्याच्यात ह्याला ध्यान म्हणतात, हे काय ध्यान आहे? आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगलं ध्यान लागलं. कसं लागेल? विद्वानांच्या मुखातून, पंडितांच्या मुखातून ध्यानाबद्दलच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या. त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे, ध्यानाचा अभ्यास करायचा असेल, ध्यानाचा समाधीचा अभ्यास करायचा असेल आणि समाधी सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, सद्गुरू सान्निध्यामध्ये तुम्ही. म्हणून एक दिवशी मी नाशिकला गेलो, त्यावेळेला बाबांचं आमच्या हे घर निवासस्थान नाशिकला होतं, देवळालीला. तिथे गेलो, बाबांच्या समोर बसलो आणि बाबांना विचारलं, बाबा माझा समाधी सुखाचा अनुभव घ्यायची माझी इच्छा आहे. खूप त्याच्यासाठी मी प्रयत्न केले, मला काय ते साध्य झालं नाही. माझ्यावर कृपा करा आणि हे समाधी कशाला म्हणतात त्याची जर एक बारीकशी चुणूक मला दाखवा. बाबा हसले, तुमको समाधी काय हे सुख लेना आहे ना, होईल बैठवा थांबलो. आणि मला आसन घालून समोर बसायला लावलं आणि बसायला लावल्यानंतर कसं बसायचं ते शिकवलं.
आणि आपल्या स्वतःच्या हे बोट जे आहे त्या बोटाने माझ्या टाळूवरती अशा 2 वेळा हात फिरवला. तेवढं मला जाणवतंय. पुढे काय झालं मला माहिती नाही. ते 2 वेळा हात असा फिरवला आणि मी माझ्या वेगळ्याच ह्याच्यामध्ये गेलो होतो अवस्थेमध्ये. जवळजवळ 2.5 तास त्या अवस्थेमध्ये बसलो होतो. आणि त्याच्यानंतर मग सावध झालो. त्यावेळेला समाधी कशाला म्हणतात, समाधीचं सुख काय आहे हे मी अनुभवलेलं आहे. म्हणून समाधीचा आनंद जर घ्यायचा झाला तर तो सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. आणि तो प्रयत्नही करू नये. केला तर माणूस काही वेळेला वेडा बनतो. तर ही समाधी सुख आपल्याला अनुभवता यावं हे त्या योग्याचं मत होतं. बाबांजवळ गेला, कांदा खातात म्हणून त्यांच्याबद्दल पहिल्यांदा अश्रद्धा निर्माण झाली. त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये झालं. समाधी सुखाचा त्या साधकाने बाबांच्या सान्निध्यामध्ये अनुभव घेतला. काय नाव बाबांचं? बाबांचं नाव काय? कोणाला सांगतोय? भक्त काम कल्पद्रुम. भक्ताची इच्छा पूर्ण करणारे जे ते सद्गुरू साईनाथ. शेवटची कथा सांगून या अध्यायाला आपण विराम देणार आहोत. या कथेकडे नीट लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. जर समजा आपल्या कथेचा सार जे आहे ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. कथा अशी आहे, एक दिवशी द्वारकामाईमध्ये एका अगदी मारायला टेकलेल्या बकऱ्याला आणलं होतं. आणि गुरूंचा दरबार, संतांचा दरबार हा असाच असतो. संतांजवळ कोण जातात? कोण जातात माहितीये? संतांच्या भेटीला कोण जातात? दुःखी माणसं. हा, बरोबर बोलला. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये असह्य झाली, आता मला काय त्याच्यातून करता येत नाही, मग संतांजवळ जायचं. नाही तर तोपर्यंत संतांचं माहिती नाही. एखादा माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे. भालचंद्र महाराज नावाचे एक संत आहे, ते याला माझगावला आले होते. बऱ्याच लोकांना मी आग्रह केला, येता का हो दर्शनाला? मी कशाला, मी खाऊन पिऊन सुखी आहे, पैसा अडका सगळा भरपूर आहे, घरात चांगली परिस्थिती आहे, मी कशाला त्यांच्याकडे येऊ? म्हणजे महाराजांजवळ आणि संतांजवळ जायचं घालते कशाला? घरात काय खायला प्यायला मिळालं नाही, घरात सुख नसेल तर मग संतांजवळ जायचं. म्हणजे अगदी अत्यावस्थ परिस्थिती झाली की मग संतांची आठवण येते, त्या संतांना भेटायला जातो आपण. तसे हा बकरा कापून खाण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, इतका हे झाला होता, शिडशिडीत झालेला, मरायला टाकला होता. कुठल्या क्षणी प्राण जाईल माहिती नाही. असा एक बकरा द्वारकामाईमध्ये आणला, बाबांजवळ सोडला. हे सगळे रडले खडले सगळे प्राणी जे ते बाबांजवळ. तर तिथे आल्यानंतर बाबांनी सुद्धा त्याच्याजवळ बघितलं की हा आता जगणार नाही, म्हणून याला मुक्ती द्यायला पाहिजे. आता नुसताच मेला तर तो फुकट जाणार, कापला तर निदान 2 लोकांच्या तोंडाला तर लागेल. काय असले बघा माणसं. म्हणून बाबांनी काय सांगितलं, बाबांचे अतिथी अब्दुल बाबा, कथेत आडकथा येते ते आपण त्याला नाविलाज आहे माझा, कारण ती याच्यामध्ये झालेली आहे, कथेमध्ये झालेली आहे, त्यामुळे मला त्याचा उल्लेख करायला पाहिजे. हे अब्दुल बाबा जे होते ते अब्दुल बाबा म्हणजे बाबांचे मेहमान होते. त्यांना पंक्तीला घेतल्याशिवाय ते बरोबर बाबांच्या उजव्या बाजूला बसायचे. ते उजव्या बाजूला बसून त्यांनी पहिला घास तोंडात घेतल्याशिवाय अब्दुल बाबांनी बाबा कधीही अन्न प्राशन करायचे नाही, अन्न ग्रहण करायचे नाही. द्वारकामाईमध्ये म्हणून प्रथा होती त्यावेळेला. दुपारच्या वेळेला द्वारकामाईमध्ये जेवण झालं, ताटं सगळी वाढली की सगळी ताटं वाढून झाल्यानंतर सगळेजण येऊन पानावर बसायचे, बाबा बसायचे नाही. बाबा द्वारकामाईच्या दरवाजातून आवाज द्यायचे, अब्दुल मिया खाना तैयार आहे, खाने को आओ. मग अब्दुल मिया डुलत डुलत यायचे आणि बाबांच्या बाजूला बसायचे आणि मग जेवणाला सुरुवात करायची. एकदा असंच काहीतरी झालं आणि अब्दुल बाबांना राग आला. हे बाबांच्या नाही, सगळीकडे हाच प्रकार चालू आहे. एखाद्या माणसाला मान मिळाला ना आणि त्याच्यात कुठेतरी थोडासा हेच पडला झाला, म्हणजे कमी पडले एखादी गोष्ट,
की ज्याला मान देतो ना त्या माणसाचा हे इतका वाढतो, राग इतका वाढतो का विचारून सोय नाही. अब्दुल बाबाला सुद्धा असा कुठला तरी राग आला, ते रुसले आणि गेले, उठून निघून गेले. आणि बाबांचा नियम काय होता? बाबांचा नियम होता की अतिथीला बरोबर घेतल्याशिवाय जेवायचं नाही. हा बाबांनी का नियम करून दिला होता माहितीये? स्वतःच्या ह्याच्यामध्ये, जीवनामध्ये. खरं तर बाबा काय करायचे? 5 घरामध्ये भिक्षा मागायची. बेटी रोटी दे, बेटी भिक्षा घाल बाई, असं करून 5 घरामध्ये जी भिक्षा यायची त्या भिक्षावरती स्वतःचा उदरनिर्वाह करायचे. आणि त्याच्यातून मिळालेल्या भिक्षेमध्ये या पंक्ती सुद्धा वाढायची. आपल्यापैकी गाणगापूरला कोण कोण गेलाय? व्हेरी गुड. अहो गेलाय, माझ्याकडे फक्त विचारून गेले. मी मुद्दाम तो हे अशासाठी काढला, गाणगापूरला गेल्यानंतर तिथे सुद्धा दुपारी भिक्षा मागण्याचा एक कार्यक्रम असतो. गाणगापूरला भिक्षान्न घेतलं नाही तर गाणगापूरची यात्रा फुकट जाते, व्यर्थ जाते. म्हणून गाणगापूरला जाऊन भिक्षा मागायलाच पाहिजे. हा, माधुकरी, त्यालाच भिक्षा म्हणतात. तर ती भिक्षा मागणं आणि ती भिक्षा ग्रहण करणं ह्याचा एक विधी आहे. आपल्याला एवढं माहिती आहे, तिथे जायचं आणि भिक्षा मागायची आणि ते अन्न खायचं. बरोबर आहे ना? आपण सगळ्यांनी असंच केलंय की नाही? हा, ती भिक्षा, ते भिक्षा ग्रहण करण्याचं एक हे आहे, शास्त्र आहे, पद्धत आहे. ती भिक्षा 5 घरात मागून आल्यानंतर त्याचे 3 भाग करायचे. किती भाग करायचे? 3. त्याच्यातला एक भाग जो आहे तो कुत्र्याला अर्पण करायचा. अरे वा. दुसरा गाईला आणि तिसरा आपण. आणखी पुढचा भाग सांगतो, हा कोणीही पाळत नाहीत कधी. म्हणजे हा नियमाचं पालन केलं तरी हा भाग पाळत नाही. आता समजा 5 घरामध्ये भिक्षा मागली तर त्या 5 घरामध्ये भिक्षा किती वाढतात माहिती आहे काय? एवढा एवढा बारीक बारीक घास वाढतात. म्हणजे किती घास वाढले? 5 घास झाले. 5 घासाचे 3 भाग केले. किती झाले? एक भाग किती घासाचा झाला? एवढा एवढा झाला. शास्त्र असं आहे की ते भिक्षांना भक्षण करूनच तो दिवस काढायचा असतो, त्याच्यापेक्षा जास्त खायचा नाही. आम्ही गाणगापूरला गेलो आणि एवढा एवढा भात खाल्ला, तर दिवस घालू गावं. माणसं मोठी चालाक हो, चॅप्टर. ते काय करतात माहितीये? हॉटेलमध्ये जेवण घेतात किंवा कोणाकडे तरी जेवायला हे करतात, जेवण बनवतात. आणि हा भिक्षेचा एवढा एवढा घास आहे ना, तो त्या जेवणामध्ये मिक्स करतात आणि ते जेवण जेवतात. पोटभर जेवण करतो की नाही असं आपण? काय तर बाबा खऱ्या अर्थाने भिक्षा मागायचे. त्या भिक्षेचे सुद्धा ते सुद्धा 3 भाग करायचे. त्याच्यातला एक जो आहे तो कावळ्या कुत्र्याला असायचा, एक गाईचा असायचा आणि एक भाग जो आहे तो इथे द्वारकामाईमध्ये जी पंगत बसायची त्या पंक्तीमध्ये स्वतःच्या ताटात वाढून घ्यायचा आणि ते जेवायचे. अब्दुल बुवाला राग आला आणि अब्दुल बुवा रुसून निघून गेले. गंमत बघा काय आहे ती. बाबा ह्या अतिथीला बरोबर घेतल्याशिवाय जेवत नाही. हा भाग इतका सगळा सांगितलाय तो अशासाठी, आपल्या धर्माने आपल्याला अनेक गोष्टी ज्या शिकवल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट शिकवलेली आहे, अतिथी देवो भव. घरी आलेला पाहुणा हा ईश्वर आहे असं समजून त्याचं आगत स्वागत करायला पाहिजे. आपल्या घरी परमेश्वर आला असं समजून आगत स्वागत करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नाही जमल्या तर निदान कमीत कमी जेवताना आपल्या बरोबर एक तरी पाहुण्याला, अतिथीला बरोबर घेऊन जेवायला पाहिजे. पण काय आहे, काला आहे तस्मै नमः. कलियुगामध्ये आपण वावरतो. कलियुगाचे काही नियम आहेत ते सुद्धा पाळतो. आमच्या इकडे बघा, बायकोने जेवायला वाढलं किंवा आईने जेवायला वाढलं का पहिल्यांदा काय करतो आपण? कोणतरी जेवायच्या वेळेला टपकायला नको म्हणून पहिल्यांदा दरवाजा बंद करतो आणि कडी लावतो. बरोबर आहे ना? असंच करतो ना? असंच करतो ना आपण. खरं काय करायला पाहिजे? जेवण वाढलं की जेवण वाढल्यानंतर त्या यजमानाने दरवाज्यात जाऊन उभं राहायचं आणि दरवाज्यात उभं राहून बाजूला आजूबाजूला कोण माणूस आहे का बघायचा. तर तो असेल, तो परिचित असू दे तो अपरिचित, त्याला आग्रह करून बोलवायचा, आमच्या घरी जेवणाची वेळ झालेली आहे, मी जेवायला बसते, तुम्ही सुद्धा माझ्या बाजूला जरा. हा नियम आपल्या भक्तांनी काटेकोरपणे पाळावा.
म्हणून बाबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अवतार कार्यामध्ये अतिथी सेवा, अतिथी पूजन, अतिथी चा सन्मान करण्यासाठी अब्दुल बुवांना अतिथी बनवलं होतं. ते रुसून गेले. बाबांनी असं म्हटलं नाही मी शिर्डीचा सम्राट आहे, राजाधिराज आहे, ह्या अब्दुल बाबा गेला तर गेला, जाऊ दे दुसऱ्याला कोणाला तरी बोलवूया रे बसूया. बाबा असं बोलले नाहीत. बाबा अब्दुल बुवांजवळ गेले, अब्दुल बाबांजवळ. त्या अब्दुल बाबांना समजवलं आणि त्यांच्या हाताला धरून आणून पंक्तीमध्ये बसवलं आपल्या बाजूला. त्यांनी घास घेतल्यानंतर बाबांनी घास घेतला. हा अब्दुल बाबांचा अधिकार. तर त्या अब्दुल बाबांना तो बकरा आल्यानंतर अब्दुल बाबांना बाबा पहिल्यांदा म्हणाले, अब्दुल अरे इसको काटो, इसकी गर्दन उड़ाओ, उसको मुक्ती दिलाएंगे. अब्दुल बाबांनी त्या बकऱ्याची अवस्था बघितली आणि मुसलमान असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये दया निर्माण झाली आणि ते बाबांना शिकवायला लागले. हे सगळीकडेच असते. आपल्यापेक्षा ज्याला चार गोष्टी समजतात ना त्यांना शिकवण्यात आपल्याला गर्व वाटतो. अब्दुल बाबांनी काय सांगितलं, बाबा जाऊ द्या, तो मारायला टेकलेला आहे, मरेल आपल्याला काय का मारणार नाही. बाबांनी ऐकलं आणि गप्प बसले. बाबांनी माधवराव देशपांडे नाव घेतलं. श्यामा अरे तू तरी उडव त्याची मान, जा सुरी घेऊन ये. माधवराव देशपांडे बाबांचे म्हणजे गळ्यातला ताईत, बाबांचा मानसपुत्र. माधवराव देशपांडेंना नाही म्हणता आलं नाही म्हणून माधवराव देशपांडे राधामाईंच्या घरी गेले आणि त्यांच्याकडून एक मोठा सुरा घेतला आणि ते सुरा घेऊन यायला निघाले. तेवढ्यात राधाकृष्ण माईंना कळलं की बकऱ्याची मान कापायच्यासाठी अशी सुरी घेऊन जाते. काही ठिकाणी अशी पद्धत आहे, विशेषतः कोकणी याच्यामध्ये भागामध्ये हा प्रकार जास्त आहे. कोकणी लोक म्हणजे मच्छी वगैरे खाणारे, मांसाहार करणारे. पण त्यांच्या घरामध्ये मच्छी बनवण्याची भांडी वेगळी असतात, त्याच्यात शाकाहारी जेवण बनवत नाही. बरोबर ना? मटण मच्छी बनवायचा टोप वेगळा, त्याच्यात शाकाहारी जेवण नाही बनवायचं. सुरी सुद्धा कापायची असते, ती मटणासाठी जर वापरली तर घरात भाजी कापायला नाही वापरत, भाजी चिरायला वापरतो मी नाही. तसा राधाकृष्ण माईंना ज्या वेळेला कळलं की बकऱ्याची मान कापायला माझा सुरा नेलाय, तेव्हा त्या तिथून परत आल्या, ह्याच्यात आल्या द्वारकामाईमध्ये आणि त्या माधवराव देशपांडेंच्या हातातला सुरा घेतला आणि ते निघून गेला. माधवराव देशपांडेंवरचं धर्मसंकट टळलं. बरं झालं माझ्या हातून हे काम नाही झालं. बाबांनी नंतर प्रयत्न केला दुसरा. त्याने काकासाहेब दीक्षितांना हाक मारले. काकासाहेब दीक्षितांच्या बद्दल कथा आली आहे की नाही माझ्या माहिती नाही, बहुतेक आली आहे. काकासाहेब दीक्षितांच्या बद्दल ग्रंथकर्त्यांनी जे सांगितलं आहे ते असं सांगितलं आहे की काकासाहेब दीक्षित हा बाबांच्या गळ्यातला तन्मणी होता. तन्मणी कशाला म्हणतात माहिती आहे? बायकांचा अलंकार आहे. माहिती आहे का कोणाला तन्मणी कशाला म्हणतात? मोत्याचा. मोत्याचा हार असतो त्याला शाबास. तन्मणी. तन म्हणजे शरीर आणि त्याची शोभा वाढवणारा जो मणी त्याला काय म्हणायचं? तन्मणी. मोत्याच्या हाराने किंवा मोत्याच्या कंठाने बायकांच्या गळ्याची किंमत वाढत नाही, शोभा वाढत नाही. सगळे अगदी एकूण एक अलंकार घातले, एकूण एक, अगदी डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या अलंकाराने सजवलं आणि सुवासिनीचे बाबाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल. बाकीच्या अलंकारांना शोभा येईल. शरीराची शोभा जी वाढते बायकांची ती बाकीच्या सगळ्या अलंकारांपेक्षा मंगळसूत्राने वाढते. म्हणून मंगळसूत्राला काय म्हणायचं? म्हणत नाही, त्यांची चूक आहे, त्यांचा अज्ञान आहे. तर त्याच्यामध्ये त्या मंगळसूत्रामध्ये ज्या दोन डवल्या आणि दोन वाट्या असतात त्याला तन्मणी म्हणतात. काकासाहेब दीक्षित बाबांच्या गळ्यातले तन्मणी होते. हे संत लोक सुद्धा मंगळसूत्र घालतात हो, आणि त्या मंगळसूत्राचे मणी वेगवेगळे असतात. बाबांच्या मंगळसूत्रामध्ये अनेक मणी गुंतलेले होते, पण डवली आणि काय म्हणतात त्याला ते मणी काकासाहेब दीक्षित. काकासाहेब दीक्षितांनी साधना काहीही केली नाही आपल्या आयुष्यामध्ये. केली काय ते आपले बाबा सांगायचे तेवढं केलं, तो भाग वेगळा. पण त्यांची साधना एकच होती की मी हा जो देह घेतलेला आहे, ज्या देह धारण केलेला आहे, हा जन्म घेतलेला आहे, तो माझ्या सद्गुरूंच्या सेवेसाठी घेतलेला आहे.
त्यांची सेवा करणं हे माझं हे इथे कर्तव्यता आहे. त्याच्याशिवाय मी पलीकडे काही करणार नाही. आणि त्यांची ही गुरुसेवा आणि गुरुभक्ती बघितली आणि बाबाने त्यांना सदेह वैकुंठाला पाठवलेलं आहे. सदेह नाही, त्यांना वैकुंठाला पाठवलेलं आहे. आणि बाबाने सांगितलं, काका तुला मी विमानात बसवून पाठवणार. आणि एकादशीच्या दिवशी गाडीमध्ये बसलेले असताना माधवराव देशपांडेंच्या बाबा याच्यावरती खांद्यावरती मान टेकून काकासाहेब दीक्षितांनी प्राण सोडला. आणि त्याच वेळेला आकाशातून एक विमान सुद्धा निघून गेलं. आवाज आला त्यांना खाली. बाबांनी आपला शब्द खरा केला होता. एकादशीच्या दिवशी ज्याला मरण आलं ते भाग्याचे लोक. लक्षात ठेवायचं, एकादशीच्या दिवशी ज्यांना मरण आलं ते खरोखर भाग्यवान. अशा लोकांचं उत्तर कार्य समजा एखाद्या त्यांच्या घरातल्या लोकांनी नाही केलं तरी चालेल, कारण एकादशी दिवशी मृत्यू आलेला माणूस गोलोकामध्ये झाला. बाबांनी काकासाहेब दीक्षितांना एकादशीच्या दिवशी मृत्यू दिला आणि तो सुद्धा गाडीत बसलेला असताना दिला. आणि आपला शब्द खरा केला, मी तुला विमानात बसून पाठवलं. हा काकांचा अधिकार. त्या काकांना बाबांनी हाक मारली आणि काकांना सांगितलं, काका अरे कोणच पुढे येत नाही, तू तरी बघ एखादा सुरा घेऊन ये आणि या बकऱ्याची मान उडव. काकासाहेब दीक्षित हे दशग्रंथी ब्राह्मण. कसे ब्राह्मण? दशग्रंथ म्हणजे काय? कोणाला माहिती? 10 ग्रंथ वाचले असतील. दशग्रंथी ना? हा, मग 10 ग्रंथ वाचले असतील. दशग्रंथी म्हणजे आपला जे देह आहे, आपलं शरीर आहे, या शरीराला इंद्रिय किती आहे? 10 इंद्रिय जी आहेत ना, ती आपल्या शरीराला कुठे ना कुठे जोडलेली आहेत आणि योग्य ठिकाणी जोडलेली आहेत. हात आहे समजा, हा हात पायाच्या ठिकाणी नाही जोडलेला, तो हाताच्या ठिकाणी जोडलेला आहे. जीभ कानात नाही घातली, ती बरोबर तोंडातच घालायला पाहिजे, कारण तिच्याजवळ चव घ्यायचं जे सामर्थ्य आहे ते तोंडाने घेणार, म्हणून जीभ तोंडालाच जोडलेली आहे, तोंडातच घातलेली आहे. आणि हे परमात्म्याने केलंय. त्या सगळी जी इंद्रिय आहे ती 10 ठिकाणी अशी जोडलेली गेलेली आहे. या 10च्या 10 इंद्रियांच्या गाठी सोडवणारे जे लोक, त्यांना काय म्हणायचं? ग्रंथी म्हणजे गाठ. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजेच 10च्या 10 इंद्रियावरती ज्याने विजय मिळवलेला आहे त्यांना काय म्हणायचं? दशग्रंथी ब्राह्मण. काकासाहेब दीक्षित दशग्रंथी ब्राह्मण. आता दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे त्या सगळ्या हे जे आहेत रीतिरिवाज ते पाळायचे. आताचे ब्राह्मण पाळत नाही, तो भाग वेगळा. सोंगाड्या पिक्चर निघाला होता, कोणी कोणी बघितला काय? कोणी? त्याच्यामध्ये दादा कोंडकेचा आहे, दादा कोंडकेचा आहे ना? हा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक दृश्य दाखवलंय, मला बघायला खूप आवडत. दादा कोंडके एका हॉटेलमध्ये जाऊन जेवायला बसलेला होता आणि मटण मागवलं होतं. आणि बकऱ्याची नळी चोकून झाल्यानंतर असा बघतो समोरचा लाट दिसला त्याला आणि त्याच्या बरोबर बसला होता तो ब्राह्मण होता. ब्राह्मणाने मांसाहार करू नये, करायचा नाही असं शास्त्र आहे. पण आता ब्राह्मणच जास्त मांसाहार करतात, कारण हे ब्राह्मण नाही, त्यांना भट म्हणतात. पण काकासाहेब दीक्षित हे दशग्रंथी ब्राह्मण होते आणि त्यांनी प्रत्यक्षात तर कधी मांसाहार नाहीच केला, पण मनाने सुद्धा मांसाहार नाही केला. मनाने नाही केला म्हणजे काय केलं की मनात सुद्धा मांसाहार करणं म्हणजे हिंसा करणं. हिंसा करणं म्हणजे नुसतं मारणंच नव्हे, तर एखाद्याच्या मनाला दिवाला लागेल अशा तऱ्हेचं बोलणं, ही सुद्धा हिंसा आहे. ती सुद्धा काकासाहेब दीक्षितांनी कधी केली नव्हती. आणि त्या काकासाहेब दीक्षितांना बाबा म्हणाले, काका आता तू तरी पुढे हो, तू तरी बघ. आणि काकासाहेब दीक्षितांनी काहीही विचार केला नाही. बाबांची आज्ञा आहे ना, मी ब्राह्मण असू देत नाही तर बाकी कोण असू दे, बाबांची आज्ञा आहे ना, मला हे करायचा, बकऱ्याला कापायची, मी बकरा कापणार. काकासाहेब दीक्षित उठले आणि सुरा घेऊन आले. काही मागचा पुढचा विचार केला नाही, सुरा घेऊन आले. आणि सुरा घेऊन आल्यानंतर धोतर, त्यावेळेच्या काळात धोतर होतं, त्याच्यानंतर मग हळूहळू बदल झाला, ते भेल बॉटम आणि आता काय ते ट्राउझर ह्या आता निघाले. त्यावेळेला फक्त धोतर, तर ते धोतर नेसलेले होते. आता बकऱ्याला कापायचं आहे आणि मान कापल्यानंतर त्याचं रक्त आपल्या अंगावर उडेल म्हणून काकाने आपलं धोतर जे होतं, धोतर असं हे करून घेतलं, वरती खोचून घेतलं.
आणि वरती खोचून घेतल्यानंतर आता बकऱ्याला कापायचं आहे. बाया बी हे होत्या त्या वरती गेल्या आणि जय्यत तयारी केली. काकाने हातात सुरा घेतला आणि सुरा घेऊन ते बकऱ्याजवळ चालत गेले आणि एकदा मागे वळून बघितलं बाबांजवळ. याला कापायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत कापायचं आहे, कारण बाबांची आज्ञा आहे. कोण आहे रे? डोंगळे काका. हा? डोंगळे काका. याला आता कापायचाच आहे, फक्त एकदा बाबांच्या तोंडातून पुन्हा होकार येतो का बघावा म्हणून त्यांनी पाठीमागे वळून बघितलं आणि बाबांना विचारला एक प्रश्न, बाबा नक्की कापू ना? त्यावर बाबांनी सांगितलं, हो, वेळ कशाला लावतोय, शुभ कार्याला वेळ नको, काप. एक शब्द कानात पडल्याबरोबर काकासाहेब दीक्षितांनी मागचा पुढचा काहीही विचार केला नाही. सुरी घेतली, जोरात सुरा उगारला आणि सुरी बाहेर करायची असेल, मारायची असेल तर त्याला थोडासा जोर यावा लागतो म्हणून थोडंसं मागे हटायचा, असा तिरपा हटायचा आणि जोरात मारायची. म्हणून काका असे मागे वळले आणि सुरा धरला आणि वाजवा त्या बकऱ्याच्या मानेवर मारला. तेवढ्यात बाबा ओरडले, अरे काका, तू ब्राह्मण ना, मी काय पण सांगितलं आणि तू ऐकतोयस? एवढं तुला कळत नाही, तू मारतोयस त्या बकऱ्याला, जिवंत प्राण्याची हत्या करतोयस. काकांना मरण आला. आता दोन्ही बाजूने बाबा बोलतायत, मारायला पण तेच सांगतायत, मारू नको म्हणून तेच सांगतायत, माझा उपमर्द सुद्धा तेच करतायत. करायचं काय? पण त्यांनी ठरवलं, माझं ब्राह्मण्य जर मला टिकवायचं असेल तर बकऱ्याला मारता कामा नये म्हणून बाबांची दुसरी आज्ञा पाळायला पाहिजे. काकाने लगेच सुरा फेकून दिला. सुरा फेकून दिला आणि बाबांच्या पायाजवळ नमस्कार केला. ब्राह्मण्य वाचवलं म्हणून नमस्कार केला. हा काकांचा अधिकार. आता मला सांगा, अशा भक्ताला जर बाबा विमान नाही पाठवणार तर का मला पाठवणार? कोणाला पाठवायला पाहिजे? जे सद्गुरूंचे अंकित आहेत, सद्गुरूंच्या आज्ञेचं जे पालन करतात, त्यांच्यासाठी विमान पाठवायला पाहिजे. काकाने ह्या गोष्टी ज्या सगळ्या केल्या त्या कशासाठी केल्या माहिती आहेत का? काकांच्या बाबतीमध्ये इतक्या सगळं हे नाटक जे घडलंय ना, हे कोणासाठी नाही घडलंय, हे काकांसाठीच घडलंय. काकांसाठी बाबांनी घडवलं आणि काकांनी समाजाला दाखवून दिलं. काकाने नाही, बाबांनी समाजाला दाखवून दिलं. काय दाखवून दिलं? की माझे जे भक्त आहेत हे म्हणजे साधीसुधी माणसं नाही, ती एक एक रत्न आहेत, रत्न. आणि रत्नांच्या परीक्षा घेण्याची काही पद्धती आहे, त्याच्यातली एक परीक्षा सांगतो. हिरा जाय ना, हिरा, प्युअर हिरा, त्याची जर परीक्षा घ्यायची झाली, कशी घेतात कोणाला माहिती आहे? माहिती आहे का कोणाला? कशाला? त्या हिऱ्याशी आपला संबंधच कधी येत नाही. बारका एवढा एवढा म्हणजे 1 मिलीग्रामचा जर हिरा घ्यायचा झाला तर आता त्याची किंमत 16,000 रुपये. म्हणजे जसा बारीक डोळे करून बघायला पाहिजे तेवढा बारीक जर खडा घ्यायचा झाला, अमेरिकन डायमंड स्वस्तात मिळतात, पण खरा प्युअर हिरा जर बघायचा झाला, बारीक एवढा घ्यायचा झाला तर 16,000 रुपये अंश. म्हणजे ते तागडीमध्ये वजन टाकतात ना, ते वजन दिसणार पण नाही एवढं ते वजन आहे. त्याच्या वजना इतका हिरा घ्यायचा झाला तर त्याची किंमत 16,000 रुपये आता आहे. आणि तो हिरा असली आहे की नकली आहे बघायच्या काही कसोटी आहे. त्याच्यातली कसोटी नंबर 1, ऐरणीवर तो हिरा ठेवायचा आणि मोठा जाड हातोडा घ्यायचा आणि त्या हातोड्याने त्या ह्याला ठोकायचा हिऱ्याला. होते काय माहितीये? हातोडीने ज्या ठोकतो तो हातोडी आणि ऐरण याला खड्डा पडतो पण हिरा तुटत नाही. ही कसोटी नंबर 1. असं जर झालं तर समजायचं हा हिरा आहे. पण काही वेळेला आता लोक इतके हे आहेत ना, हुशार आहेत ना, की त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आयडिया करतात. म्हणून मग हे कसोटी नंबर 2 सांगतो. कोणाला हिराची कसोटी बघायची असेल तर बघायला हरकत नाही. हिरा घ्यायचा, त्याला धाग्याने बांधायचा, एकच आटा मारायचा आणि बांधायचा आणि पेटत्या अग्नीमध्ये टाकायचा आणि आग शांत झाल्यानंतर तो हिरा काढून घ्यायचा. त्या हिरा भोवती गुंडाळलेला जो हे असतो धागा, तो धागा जळत नाही. आगीत टाकल्यानंतर धागा जाळला पाहिजे की नाही? त्या हिऱ्याच्या सामर्थ्याने तो धागा जळत नाही. जो धागाला जाळायला देत नाही तो कसला हिरा? असली हिरा. बाबांनी काय सांगितलंय? माझा एक एक भक्त म्हणजे हिरा हिरा हिरा. कसा हिरा आहे? तर त्याच्या भोवती जर धागा गुंडाळला आणि कुठल्याही आगीमध्ये टाकला तर तो धागा सुद्धा जळत नाही. संकेत बघा काय आहे, याच्यातला संकेत फार महत्वाचा आहे. संसार आणि प्रपंचामध्ये गुंतलेली जी माणसं आहेत
ती सुद्धा अशीच एका धाग्याने बांधली गेलेली आहे. बरोबर आहे. वेगवेगळी बंधन आहेत, वेगवेगळी बंधन आहेत. कधी घरामध्ये आजारपण असते ते बंधन आहे, कधी पैसा टिकत नाही हे बंधन आहे, कधी बायको खडाष्टकपणे वागते. तुम्ही इकडे बघा माझ्याकडे, हे सुद्धा बंधनच आहे. पण ज्यांनी सद्गुरूंच्या कृपेचा कवच पांघरलेला आहे अशा माणसाच्या, अशा हिऱ्याच्या भोवती हा जर या बंधनांचा धागा गुंडाळला आणि कुठल्याही संकटामध्ये टाकला तरी तो हिरा सुद्धा तसाच राहतो आणि ती संकटांचा सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. काकासाहेब दीक्षित हे बाबांच्या गळ्यातला हिरा होती, हिरा तळमणीमुळे. आणि हे लोकांना दिसावं, लोकांना सांगावं, लोकांना कळवावं म्हणून बाबांनी ही लीला केलेली होती. माझा काका केवढा मोठा भक्त आहे, माझा काका किती मोठा आहे हे लोकांना कळवायच्यासाठी म्हणून बाबांनी ही लीला केलेली होती. असे हे बाबा, असे हे काका. तिसरी कथा ही होती. ह्या कथेवरती, ह्या अध्यायाला आपण वंदन करूया. आजचा सत्संग आपला या ठिकाणी थांबवूया.